टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। जत निवडणूक, जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने या नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत। या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आघाडीचे उमेदवार म्हणून माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना घोषित केले आहे आणि याची सूचना आणि माहिती यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी आपल्याला सूचना व माहिती मीडिया बंधूंसमोर दिलेली आहे। त्याचबरोबर वार्ड नंबर 4 मध्ये बहुजन समाज पार्टीने राखीव कॅटेगरीमधून संतोष रमेश साबळे, त्याचबरोबर सर्वसाधारण महिला म्हणून तस्मीन जिलानी जमादार यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांना या निवडणुकीमध्ये चांगले वातावरण असून गेले 35 ते 40 वर्षाचा त्यांचा सामाजिक, राजकीय व प्रशासकीय अनुभव, त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून, त्याचबरोबर पंचायत समिती सभापती आणि सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना माजी आमदार विलासराव जगताप यांचं सहकार्य, त्याचबरोबर मार्गदर्शन आणि तम्मानगौडा रवी पाटील साहेब यांची साथ व सहकार्य यामुळे आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची साथ या सर्वांच्यामुळं भविष्यामध्ये जत शहरामध्ये जनहिताचे व धोरणात्मक निर्णय घेणे हे अगदी सोपे व चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम होणार आहे आणि जत शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे। यापूर्वी जतची नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये होती। लोकांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून दिला होता, परंतु गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये काँग्रेसचा बेशिस्तपणा व काँग्रेसचा जो अनागोंदी कारभार आहे आणि जो भ्रष्टाचारी कारभार आहे तो जनतेने बघितलेला आहे। त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी यांची जी हवाई आणि पोकळ जी आश्वासने आहेत हे आज जनता बघत आहे आणि त्यांची विकासाच्या मुद्द्यावरून जी आज व्यक्तिगत लेवलवर जी टीका टिप्पणी आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निराशा आहे आणि एकंदरीत या दोन्ही काँग्रेस आणि बीजेपीला जत शहरातली जनता आता मत देणे किंवा नगरपालिकेची सत्ता देण्याच्या मूडमध्ये नसून आमच्या आघाडीला बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीला चांगलं वातावरण असून आम्हाला निश्चितच यामध्ये यश मिळणार आहे। आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत संतोष रमेश साबळे आणि तस्मीन जमादार, वार्ड क्रमांक 4 मध्ये त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा आणि समर्थन दिवसेंदिवस मिळत असून या ठिकाणी आमचे जत शहरातले आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। धन्यवाद।